कोल्हापूर मनपात भाजप शिंदे सेनेत जोरदार अशी खेच। कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे। महापालिकेत महायुतीची सत्ता येणे जवळपास निश्चित असले तरी पहिला महापौर भाजपचाच की शिवसेनेचा यावरून दोन्ही पक्षामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे। भाजपमध्ये या मागास प्रवर्गाचे सुमारे अर्धा डझन उमेदवार असून त्यात सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले विजयसिंह खाडे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे। प्रमोद देसाई, वैभव कुंभार आणि विशाल शिरोळे या नव्या चेहऱ्यांचा देखील विचार सुरू आहे। महिला उमेदवारांनाही संधी देण्याचा निर्णय झाल्यास रुपाराणी निकम यांचे पारडे जड मानले जात आहे। शिवसेनेच्या पहिल्यांदा महापौरपद मिळाल्यास ओबीसी प्रवर्गातून संगीता सावंत, अश्किन अजरेकर आणि अजय इंगवले ही नावे चर्चेत आहेत। मात्र महापौरपदाचा पहिला मान भाजपला मिळणार की शिवसेनेला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राज्यभरात सुरू असलेल्या महापौरपदाच्या राजकारणाची पडसाद कोल्हापूर महापालिकेतही उमटणार आहेत। अनुभवी की नव्या चेहऱ्यांना संधी। महापालिकेच्या सभागृहात यावेळी अनुभवी नगरसेवकासह अनेक नव्या चेहऱ्यांची एंट्री झाली आहे। त्यामुळे महापौरपदासाठी अनुभवाला प्राधान्य दिले जाणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार हा देखील एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा ठरत आहे। पक्षांतर्गत हालचाली आणि वरिष्ठ नेत्याकडून मिळणाऱ्या संकेतावरून नव्या चेहऱ्याला संधी देण्याबाबत पक्षात खलबती सुरू असल्याचे बोलले जात आहे। महिलांना संधी मिळणार का? गेल्या 10 वर्षाहून अधिक काळ महापालिकेत महापौरपदी महिलाच विराजमान आहेत। नागरिकांचा मागास वर्ग पदासाठी महापौरपद आरक्षित असल्याने या प्रवर्गातील महिलांनाही संधी मिळू शकते। तसे झाल्यास रुपाराणी निकम, सुरेखा ओटवर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो। परंतु सत्ताधारी पक्ष काय निर्णय घेतात यावरती अवलंबून आहे। कारण गेल्या 10 वर्षात पुरुष नगरसेवकांना हे पद भूषवण्याची संधी मिळालेली नाही। त्यामुळे महिलांना यावेळी संधी दिली जाते की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे।